जालना जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी निवडणूक संपल्यानंतर आपल्या मतदारसंघात भेटीगाठींचा दौरा चालू केला आहे। यावेळेस ते माहुरा येथे कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा साधला। रमेश पाटील गव्हाड तसेच आपले सुरेश नेते त्याचप्रमाणे आपल्या जाफराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष लहानी सर, नवनाथजी दौड, त्याचप्रमाणे आमचे मनीषभाई श्रीवास्तव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नितीन शिवंतीकर, रामेश्वर धनधाड, त्याचबरोबर पुरलेशराव मुंडे आणि रामदास पाटील कळंबे या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि सर्व सहकारी मित्र, खरं तर आजचा दौरा, आजची बैठक ही काही आपली प्रचार सभा नाही, हा काही मोठा कार्यक्रमाचा भाग नाही, परंतु आपल्या सर्कल मधल्या कार्यकर्त्याला एकत्र करावं। त्यांनी गेल्या 2-3 आठवड्यापासून सातत्याने खूप परिश्रम घेतले, रद्द केली, धावपळ केली, पण त्यांचे किमान उमेदवारांनी येऊन भेटून आभार मानावे, त्यांना धन्यवाद द्यावे म्हणून मी आपल्या भेटीला आलेलो आहे। आपण जे काम केलं, कष्ट केले, यावेळेची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना जरा वेगळीच होती, मला बी वेगळीच होती। मला असं वाटलं की इतकं काम करताना तुम्हाला वाटलं नाही की आम्ही म्हणल्या एवढे लोक मतदान करते, म्हणून खरी परिस्थिती अशीच होती की यावेळेची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती का, लोकांना गेल्या 10 वर्षाला त्रास झाला आणि तुम्ही मी हातात घेतली होती का, तर 25 वर्षापासून याचा त्रास आपल्याला होता। असं सगळं एकत्र आलं ते जुळून आणि त्यावेळेची निवडणूक अतिशय जोमाने तुम्ही लढला। वास्तविक मी एकट्याने ठरवलं असतं तर झालं असतं का निवडणुकीचं काम, नसतं झालं। म्हणून तुम्ही या पद्धतीने याचं नियोजन केलं, ते फार महत्वाचं नियोजन झालं आणि प्रत्येक गाव, जाफराबाद तालुक्यातल्या प्रत्येक गावातून मला फोन येतो रामदास पाटील आणि सांगतात की या वेळेला 100% आमचं गाव लीडवर आहे आणि या वेळेला 100% आमचा जाफराबाद तालुका तिथंच फोनवर सांगून टाकतो की तुम्ही 2 लाख मतांनी निवडून येऊ राहिले। काही कळत नाही किती त्याची उंची, लांबी, रुंदी किती त्या कार्यकर्त्याची, डायरेक्ट सांगतो 2 लाख मतांनी तुम्ही निवडून येता। याला काय म्हणतात, याला म्हणतात आपण केलेल्या कामाची निष्ठा, आपण केलेल्या कामावर श्रद्धा आणि तुम्ही केलेले कष्ट आणि त्याचबरोबर तुमचा माझ्याबद्दलचा असलेला आत्मविश्वास, लोकांनी मतदान दिल्याबद्दलचा, या सगळ्या कारणाने तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। राहता राहिला प्रश्न, आपण हा दौरा फक्त सर्कलच्या गावापुरता केलेला आहे। आज विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याला त्यांच्या सर्कलला बोलून घ्यावं, त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांचे आभार मानावे, एवढा पुरता दौरा आहे। पण तो पुढचा दौरा जो आपला 4 तारखेला निवडून आल्यानंतर जेव्हा आपण दौरा ठरवू त्यावेळेला मात्र आपला दौरा हा 1 दिवसासाठी 1 जिल्हा परिषद सर्कल असा राहील। त्याच्यामुळे मला तुमच्या प्रत्येकाच्या गावात येता येईल, तेव्हा काळजी करू नका, तेव्हा मी अशी घाई करणार नाही, पळापळा धरत काही करायचं कारण नाही। आता काय होतं, मला आहे ना कमी दिवसात जास्त रन काढायचे, मी थोडं तुमचं ऐकायचं, कधी तुम्ही माझं ऐकायला लावायचं तर मला आणि पळत राहायचं आणि सरकारच मारले तुम्ही चांगले। आणि आता तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला असं वाटलं असेल आता निवांत झाले, निवडणूक झाली, आता आराम चालला, अजिबात नाही। मी 13 तारखेला रात्री 12-1-2 वाजेपर्यंत जागलो आणि 14 तारखेला नीट गोडाऊनवर गेलो आपल्या पेट्या करायला। सांगायचं तात्पर्य, मी 4 तारखेला रात्री निवडून आल्यानंतरच झोपणार आहे, त्याची काळजी करू नका। त्याच्या आता राहिला प्रश्न, यांनी जो मुद्दा मांडला आता, सगळ्यांचे मला फोन येतात आणि सांगतात सगळं चांगलं हो साहेब, पण आता पेट्या कोण सांभाळेल? या पेट्या सांभाळायला आपण
14 तारखेला कलेक्टर ऑफिसला गेलो. त्यांनी मला एक पत्र दिलं. ते म्हणले गोडाऊन सील करतोय, 4 वाजता या. आम्ही आणि बबलू चौधरी आणि बबलू चौधरी सारखे माणसं घेऊन गेलो. तर तिथं गोडाऊन सील केल्यावर मी बबलू गेल्यावरच इतकं ते सील बिल सगळं करून पॅक केलं. पण आता ते पॅक तर केलं, त्याच्यावर त्या सीलवर आमच्या सह्या, माझी आहे, बबलू व्हायची, अजून त्या 2-4 उमेदवाराची आहे, कलेक्टरची आहे, निरीक्षकाची आहे, सगळ्यांच्या सह्या. तरी काळजी करण्याचं काही कारण नाही. मी म्हणलं झालं हे जर कधी कोणी आलं रात्री तर आपल्याला कसं दिसत. मग त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बी लावले. त्यामुळे ते एक मिटलं. लाईन गेली, सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडेल काय घेता, इन्व्हर्टर पण लावलेलं ठेवलं ते शिल्लक. आणि म्हणून आता काय काळजी करण्यासारखं तिथं राहिलं. इतकं करून आतमध्ये बंदूक धरलेला आहे, बोलवले पोलीस कुठलचे केंद्र सरकारचे सैन्यातले, त्याची दुकानाची ओळख नाही, पाळत नाही. ते सगळे त्या 6च्या 6 गोडाऊनला खडा पहारा 24 तास देत आहे. इतकं करून पुन्हा खडा पहारा 24 तास आपल्या राज्याचे पोलीस देत आहे. पोलीस आणि प्रशासन आणि कलेक्टर आपल्याला चांगलं सहकार्य करत आहे. आणि एवढं सगळं झाल्यावर कलेक्टर साहेबांना म्हणलं, साहेब तरी बी मला हे माणसं इथं राखण राखोळीला ठेवायची. कलेक्टर साहेबांना आपल्याला परवानगी दिली. आपल्याला उमेदवाराला एका उमेदवाराला दिवसा 5 माणसं ठेवायचे अधिकारी आहेत. संध्याकाळी 5, परत रात्री 5, अशी रामधनकडील 15 माणसं ठेवली मी तिथं. एवढा मोठा मलिदा भरून मला त्याला, आणि मी तिथं राखू नको कोण राहील, तुमची जिम्मेदारी होती ते इथून वाट लावून तिथं आणून दिलं. पण त्याच्यावर आता ती माझी जिम्मेदारी आहे, किंबहुना आमच्या नेते मंडळीची, आमची सगळ्यांची जिम्मेदारी आहे. तुम्ही एवढं मोठे एक गोष्ट आणून जमा केली नाही का. आपण मिरच्या तोडायला जातो तर किती मोठे लक्ष्मी लागत, कोटी मिरच्या जमा करून त्याचा टेम्पो भरून पुढे जातो मुंबईला विक्रीला. तर ते टेम्पो भरून तुम्ही तिथपर्यंत पाठवलं. पण आता त्याची खातर जमा करणं, त्याला पोचणं, मोजेपर्यंत आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. मी आता जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुक्याच्या मंडळीला विनंती करणार आहे. आपल्या महाविकास आघाडीतल्या 14 टेबल लागणार एका विधानसभेला. 14 माणसं तुम्ही 3ही पक्षाचे, 4ही-5ही पक्षाचे मिळून द्या. अशी माणसं द्या, त्याला झोपणी आली पाहिजे मस्त. आम्ही पेटा सांभाळायला पण तयार आहे. सांभाळायला तुम्हाला सध्या नाही देत मी. तर तिथं काही माणसं अजून लागायला लागली तर तुम्हाला सध्या धोकून जातं काम. 15 लोकांचा प्रमाण तयारच आहे आणि 15 लोकांचं काम नाही. आपल्या उमेदवार लय मोठे, त्याच्यामुळं अजून एका उमेदवाराला आपल्याकडे घेऊन टाकलं तर 15 माणसं जाते आपल्याला. त्याच्यामुळे आपण मला मतमोजणीसाठी 14 माणसं देण्यात यावे अशी एक त्याचे लवकर यादी द्या, आधार कार्डल्या काय द्यावं लागणार. आणि तिथं हुशार माणसं लागतील सगळे जे मोजायला पक्के. त्या हिशोबाने आपण काळजी करावी अशी विनंती या निमित्ताने करतो. बोलण्यासारखं, भाषण करण्यासारखं आज काहीही प्रसंग नाही. मी फक्त तुम्हाला भेटायला एवढी भेट घ्यावी आणि मला तुमचे आभार मानावे. खरं तर मला रोयलागडला पहिला दौरा काढला रामधन पाटील. तिथं पहिला दौरा, पहिलंच गाव, आणि त्या गावात लोक मला म्हणले, साहेब हे नवीनच पत्र पाडली तुम्ही महाराष्ट्रात. म्हणजे काय झालं, अजून तुमचा निकाल लागला नाही, तुम्ही आभार मानायला आले. मी म्हणलं निकाल लागायचा तो लागेल, तो निकाल होईल का व्हायचं. पण ज्या लोकांनी काम केलं, अहोरात्र परिश्रम घेतले माझ्याकरता, त्यांना भेटायला जाऊ नको का मी. आपल्याला धन्यवाद द्यायला आलो. त्या लोकांनी मला असं उत्तर दिलं रामधन पटेल, ते म्हणे तुम्ही अजून निवडून बी नाही आले तर आभार मानायला आले. आम्ही ज्याला 25 वर्ष निवडून दिलो ते अजून आमच्या गावात नाही. लोकांना हे सांगायचं होतं की मी करू लागलो, ही भूमिका त्यांना आवडली की किमान आम्ही जे काम केलं त्याचं कुणीतरी ॲप्रिशिएशन करते, कुणीतरी त्याचं कौतुक करतंय आणि आम्ही केलेल्या कामाचा आभार मानण्यापर्यंतची प्रक्रिया होते. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी अण्णाला सांगितलं, अण्णा आपल्याला लवकर दौरा करावा लागतो. अण्णाने 1 मिनिटाचा विलंब न लावता सांगितलं काहीच हरकत नाही, तुम्ही तारीख द्या, आमची तयारी आहे. मग आम्ही आज सकाळी 7 वाजेपासून दौरा चालू केला आहे. अजून आपला वरुड, शिवपुरा, नाही जाफराबाद, मग टेंबूर असे दौरे बाकी आहे. आणि ज्या गावात चाललो त्याच्या अलीकडच्या 12 गावात चौकात लोक उभे थांबले, हार घालू लागले. इथं मी तुम्ही हार आणला. मला आपल्याला विनंती करायची, हार शाल त्याचं काहीच काम नाही. तुम्ही सगळे इतके मोठे हाराने एवढे मोठे शाली त्या मशीन मध्ये घातलेले आहे ना, लय मोठे आहे.
म्हणून याची काहीच गरज नाही. याची गरज कधी आपल्याला जेव्हा आपण सरकाराच्या कार्यक्रम ठेवू, मोठी सभा ठेवून निवडून आल्यानंतर त्यावेळेला जरूर आपण सगळ्या एका हार घेऊ. त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. पण आता घरी लोक लय मोठी यायला लागले, रोज 500 लोक सकाळी 2-3 घंट्यात. मग मी काय विचार केला सुधाकरराव की आपण त्यांना आपल्याकडे बोलवायचं. कुठून लोक येतात, कोणते गाव, जाफराबादमधून, खाली इकडून बाजी उमरत ते तिकडे जालना तालुक्यातून, तिकडून लोक कुठं संभाजीनगर औरंगाबाद आणि भेटायला सकाळी 4-5 घंटे 400-500 माणसं. आता मी विचार केला यांना इतक्या लांब त्रास देण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत जाऊन आभार का मानू नये. म्हणून मी आपल्यापर्यंत आभार मानायला आलो, आपल्याला धन्यवाद द्यायला आलो. असंच प्रेम, असाच आशीर्वाद मला कायम राहू द्यावा अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. अहो, व्यासपीठावरची मंडळी यायला तर मी रात्री 12 वाजून झोपू देत नव्हती. आणि ते मला 2 वाजेपर्यंत झोपू द्यायचे नाही. आणि सकाळी पण 6 वाजेला कामाला लागायचं. इतके कष्ट या मंडळीने केले. तुम्ही ही जी तालुका पातळीवरची नेते मंडळी आहे ना, यांनी तर एवढे परिश्रम घेतले. फक्त जिल्हा पातळीच्या आणि मी उमेदवार म्हणून परिश्रम नाही झाले. सगळ्या पायऱ्यावर आपल्या नेत्यांनी आपापल्या पायऱ्यावर प्रयत्न केले. आणि तुम्ही तुमच्या गाव पातळीवर, बूथ पातळीवर प्रयत्न केले. मी रामधन पाटील आपले 2000 होते, सगळ्या लोकांशी फोनवर बोललो. एकदा नाही बोललो, मतदानाच्या आधी बोललो, मतदान झाल्यावरही बोललो, जेणेकरून त्यांना असं वाटावं चैतन्य राहिलं साहेब. सारे ज्याला बोले प्रत्येकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला चैतन्य. ज्याचं आपलं काम आहे ना साहेब, ते उमेदवार म्हणून त्यांच्याशी किमान हिंदुस्थानाशी संपर्क करावा. या पद्धतीने काम यापूर्वी जरी झालं नसलं तर इथून पुढं अशाच जोड, हे फेविकल का जोड आहे का तरी म्हणतात, त्याच्यामुळे आता आपल्याला हात तुटू द्यायचा नाही. या पद्धतीने भविष्यात येणाऱ्या निवडणुका सुद्धा आपल्याला करायच्या आहे. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. एवढीच या प्रसंगी ग्वाही देतो. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आभारही मानतो. आणि परत एकदा तुम्ही फार जोमाने या लोकसभा जालना मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जोमात काम केलं आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यासाठी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि या ऋणात कायम राहू इच्छितो. आभार आणि धन्यवाद शब्द देऊन टाकले आणि मी गेलो घरी निघून की तसं काम होणार नाही. मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्याचबरोबर निवडून आल्यानंतर 5 वर्ष त्या ऋणातून कशी उतराई करता येईल त्याची भूमिका आपण करतो. बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.